हे पापड बनवले आणि पुऱ्या बनवल्या आणि चला आता वहिनीचं. आई ते ओल्या पापडांचं झालं. हे मावशीला फोन कर. पापड बघा फुकतान कसं पापड राहू ना. ओले आहेत म्हणून फक्त आणते. ते बघ. हे लावला पप्पा मला. तो आता पहिल्यांदा तो तवा येणार होता. हे बाई याचं जामच भारी आहे. हा लोकांना मस्त झाला. हे हरानीची काय आहे लसण. हरानीचे लसण मला पप्पा हे नुसतं मीठ. मग किती फ्लेवरचं बनवलं आणि पापड 2. पण हे वेगवेगळे फ्लेवरचं नंतर फ्राय करून टाकायला दिलं तर म्हणजे जा दिलं. झोप जा. झोपून उठून सांगपणा करायला लागले. डाळ. तो तलून दिलं तर दोन्ही टाकायला आपण आहे. पापड लाटायला गेलो ना तर तेव्हा तळलेले पापड येतात ना तेलात बुडवायचे. परत आणखी वेची होतं मला असं आंघोळ पडत म्हणजे ते अंगरून आणि तेला अंगरून काढायचं. आणि ते आता पण मी आहे ना मजा करायला तू मला मजा करून देत नाही. फुगे यायचे त्या पापडांचे. आता किती पुऱ्या आता ते पुऱ्या होत्या. स्वतः बारीक असताना खाल्ले त्या सांगता नाही त्यात मी म्हणता तुम्हाला देत नाही वा. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं की ते पापडाचं काम थोडंसं बाकी होतं आणि ते आज पण चालू आहे. होईल नाही का तुझी. चला मी तुम्हाला पापड ते तेल का पापड कसं बघायचे. पापड रेडी आहे पण तेल नाही करणार. तापला नाही. पाणी सुटते. अच्छा सो हा वहिनीचं काम करतात. मग तोपर्यंत विचार केला की असं मम्मी नंतर असं नको बोलायला की हा फुकाटचा वापर खाते म्हणून मी पण थोडीशी मदत करतो त्यांना. आता 2 वाजता उठून किती वाजता का नाही उठो, मदत करणं इम्पॉर्टंट आहे म्हणून. करू का नको सांग, नाही मी एकटा खावायला तयार आहे. आपल्याला काय टरबूज आहे, टरबूज एकटा पण एक माणूस एकटा असं पण खाऊ शकतो. तापला का तेल. तेल भाजी तिचे नाही करतात. हे असे झाले ते सुकल्यावर. मिरची मसाल्याचे पप्पड. मिरची मसाला पण पसारा पक्का सगळा. जेवण बनताना हे पसर नाही होणार मग तू. नाही तसा पसारा नाही होत. जेवण बनवताना पसार नाही होत. तर सगळंच ती मॅच केली नव्हती मग. मॅच केलं लागेल. झालं का ते जास्त करलं ना तुझी घाई नसती. तू बोलली थांब तर तेल तापलं मी थांबलो ना. तेल तापेपर्यंत मी टरबूज कापून घेतो. कालचं पण वाढलं नाही पक्क. वाढलं नाही पक्के पण हे बघ यो पापड न तल्ल्यावर बघ केवढा मोठा होईल. अरे हो हे बघ हे पापड. स्वतः कसं जिगी कुठूसन आहे ना, मग ते पापड तलाला वेगळी कढई करण्यापेक्षा मी कुकरमध्येच तरी. नाही त्यांना नंतर आठवण आली त्यावेळी बोलताना की त्याला पापड चाखाला ते कसं होतं बघा. तेल पकडले बघ याच्या ह्यानी. तो तेल पकडून घेतलं तेव्हा सुका होईल ते थंड होईल. चला तोपर्यंत पूर्ण पापड रेडी झाले की मी मला दाखवतो आणि एक खाऊन पण दाखवतो. तोंडाला पाणी सुद्धा. वहिनीचा आवाज. आई वहिनी टरबूज खाशील का. ओके थँक्यू. दादा असं नाही का. तर चला इथे पापड फ्राय झालेत. मी चाकाल देता पहिले दादा लिहिता पण पहिला पहिला मन गणपतीला. घाई घाई नको.
हे का नाही घे दादा. त्यासाठी उद्याचा एक दिवस जाऊ द्या. आपला तुम्ही बेहनोली काय आहे तिथे आणता का बेहनोलीला? बहनोली पहिला माणूस बेहनोली काय गावाचं नाव आहे ना? कसं लागते सांग दादा रिव्ह्यू. बोनोली, हा. बोनोली बोनोली. तिथं आणता का तुम्ही? होय. आपली केलेली करामती चांगली झालेली चांगलं आहे ना? चांगली अजून झालेली आहे. टेस्ट नाही केलं, पहिले तुम्हाला दाखवायचं. पण ते जरा माहिती का मी कधी नाही तळले ना, आता याला मी भाजीचे तेलानं टेस्ट साठी एक मंजर जागा दे ना. नंबर आहे. एक नंबर कसं होईल बघू दाखव. वहिनी फक्त संगला दाख. अरे माझे पापड तर दे. पापड घ्या ना. अय्यो. कसे तर काय माहिती सांग इकडं. पापड तेलकड छान आहे पापड. भारी आहे. आपल्याला नॉर्मल पापडपेक्षा तरी भारी आहे. तिखट थोडा कमी आहे. तिखट नाही ना. सुचल आहे ना. बाकी अजून टरबूज कापून देतो. पण तुम्ही लसूण फ्लेवर तर लागेल. छान आहे. मला तर आवडले. माझ्यावर भरोसा ठेवून जर तुम्हाला पण घ्यायचे बनवायचे असतील तर कमेंट करून सांगा, मग मी वहिनीला पूर्ण रेसिपी विचारेन. चलो एकीकडे मम्मी जेवण बनवते, सोबत असं लोणचं बनवलंय आणि मी टरबूज कापलाय. तुझे देव का ना प्लेट दे. प्लेट दे ना तुम्ही मला. एक बघा हे टरबूज आहेत आणि यातला एक टरबूज जो आहे तो माझे ब्लॉग न बघणाऱ्यांसारखा आहे. बेरंग बघा, बेरंग. तो छोटा होता. कसा ते पुन्हा माणसं जाताना जातो मग मी. जे देस ना. माझं काम चालू जे तो पण नाही काम करेल. साखर टाकू त्याच्यावर. कसं होतं गोड पिक्चर कसं होतं बघेल. थोडासा गोड. कैसन बा. गोड ना टरबूज देऊ का अजून. पार्सल आलाय. पार्सल कोणी पाठवलंय काय माहिती. मम्मी एक मिनिट इकडे. गरम पार्सल मागवले काही. कुठं मम्मी. हा मावशीने पाठवले पोल्टर पोल्टर नाही रॅपिडो. गेला हो त्याला पण बोलू जेवायला. चला बोल जेवायला. बोलू जेवायला. हा खोले ना. कोणाला वाटेल, तुला का मला. खीर असेल तर मला. बाबो मावशीने मिरच्या पण दिल्या बघ. मिरच्यावरती लगेच तलून जे बोलते तू त्याला वास पण बघ तिकड. बाईला होती तेच पहिली मिरच्या तलून. हो आता हे काय होते आडवं बोला तर बाईको आडवा. चलो बघूया मावशीने काय पाठवून दिलं. खोल नाही हो. तू खोल, माझं काम चालू झालं. काय त्याची बहुतेक कापड हळू. हा बोललो ना मावशीने खूप पाठवलं असेल. मी नाही जेवत. हो तू जेवत नाही. तू खीर खाते काय? अरे ती दिल्यानंतर सर्वांनी खायची असते. ते मिरच्या दिल्या बघा तुम्हाला.
नाही या दिले दुसरा सर्व काहीतरी. खायचे असतात. आता तू पहिल्यांदा घेतो हातात घेतो सर्व लाईन्स एक एक खात राहतो. त्या मिरच्यानं ते एक दुसरा येतो तुम्हाला दिले ये वाला आयटम. माशी तरी कालच बोलली होती पटापट बनवू नको काल लेट झालेलं म्हणून. सो फायनली खीर आलेली आहे. दे ना पहिले खीर खाऊ पहिले जेवू. पहिले खीर खात आहो. पहिले खीर खात आहो. टेस्ट करून बघ टेस्ट. पहिले जेवायचा ते बघ जेवायसाठी वहिनी पण थांबली. हां त्यांचे पापड पण बाकी आहे ना. मी तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आलं यांचं काम. चला किती वेळ लागेल आपल्याला जेवायला. झालं जेवायला ते पापड बनवले आणि पुऱ्या बनवल्या आणि चला आता वहिनी चला. ऐ ते ओल्या पापडांचं झालं. हे मावशीला फोन कर. पापड बघा फुकतान कसं पापड लागू ना. ओले आहेत म्हणून फक्त आणते. फोन होईल मी तुला. बघ मावशीचा जेवावा. इकडे बघ इकडे बघ हॅलो. इकडे बघ. हा येतं पातळ आहे. हो मावशी भेटला पार्सल. मम्मी बोलते का तुम्हाला पाठवले पार्सल. मम्मी बोलते का मम्मीला पाठवले पार्सल. नाराज झाले. खीर माझ्यासाठी आहे, बाकी पार्सल मम्मीसाठी ना. भावा. एकच का आता? बोललो ना मिरच्या तळून देता तुला. हो ते घेतल्या ना, घेतल्यात घेतल्या. तलालाच. पहिले ना पहिले फोन नाही केला. चालेल चालेल. आणि मम्मीने पण पापड बनवले पण त्या तल्ल्या पुऱ्या बनतात मावशी. हो हा भारी आहे उलट. नरम पडल्या पुरी म्हणून खाऊ. हो आताच बनवतच घेतलं ना बहिणी सगळी ते सुकलं नाही. मला दिसत ना. हा आणि हा आपली हा. आवताला द्यायला पापडते. हा तांदळाचं नाही करायचं. पिठाची केक आहे. आणि म्हणा तो आता घातला रामबंधू पापड मसाला दणकाने टाकले ना. मग तो पीठ मी तुम्हाला चांगला नाही. मग काय करायचं माहिती का. कालपासून 1 वर्षाचं काम करीत घेतले तो अजून बोलला नाही. आता पुढच्या वर्षाची प्लॅनिंग चालू झाली. मी आता होलं ना पण मी आले हम्म. कालपासून मी करा. आले म्हणून झाले. काय 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 मी आले म्हणून झाले. हो. नाही तो मी आलं म्हणून झालं. चार मिनिटं काही बसले. सकाळपासून. कपाचं सकाळी आलं म्हणून झालं. बाबू बाबू ते टोपली नाही पापडांची. याने तिचा गोंगाट भरला. तो गेला फॅन वैतागला तुम्हाला. तुम्ही पापड करता. हा, दे ती पण दुसरी पण दे. ए इथे उषा हे भारी आहे बघ ना इकडे बघ. याच्यात बघा. बघ, बघ. परफेक्ट गोल आहेत परफेक्ट गोल. हा, ते बघ. हे लाल मीठ लावलं ना पप्पा मला. जाऊन येतात. तो आता पहिल्यांदा तो तवा येणार होता. हे बाई याचं जामच भारी आहे. हा. लोकांना मस्त झाला. हे हरा मिरची काय आहे लसण. हरा मिरची लसण मला पप्पा आहे. हे नुसतं मीठ. माझा मोबाईल म्हणजे किती फ्लेवरचं बनवलं पापड. 2 तांदळाचंच आहे पण 2 केले. त्यांना किती वेळा सांगितलं होतं तसं नाही करायचा. ए डायरेक्ट याच्यावर लाटायचा. हे केलेलं मी पाहिजे. नाही होते बघ तसं नाही ट्राय केलं तर. एकदम परफेक्ट गोल मी पण लाटू शकता. वहिनी लसला बघ परफेक्ट आहे. यो लाटणा घेऊन येत हा? लाटणा बघू आता. लाटणा घेऊन येता. मला कुठे गेल्या लाटण्याचे पण टेस्ट डबल मुखात. पण हे पापड येताना तुमचा बोलशील मला? आवडला. मला बोलशील मला बोल, चपाती बोल, देताना बोल, तुमचा बोल. आवडला. मला बोलशील बोलशील. उलटा टाकून फॅनला फॅन पण टाकायला लागला बघ. सांग आई सांग. आई येतं ग आई सोडवील नंतर. मी टांगवीन तर पहिले. दीदी दीदी. हा तुला टांगतील तो. हा तर ए दीदी जेवली का. आलं सकाळी या बघतो. आता याला बघ ती होती गेला नाही. दोघांना भांडण होता ना सकाळी. कबूलची कोणती वर्ष तू. हा
अरे वेलता फोन कोणता तरी. चला इकडे पापड आणि हे वेगवेगळे फ्लेवरचे नंतर फ्राय करून टाकायला दिलं तर म्हणजे मी जा, दिलं. जा, बस, जा, झोप जा. झोपून उठून नाही ताणपणा करायला लागली. जा. तो तळून दिलं तर दोन्ही साखा पापड आई पापड लाटायला गेलो ना तर तेव्हा तळलेले पापड येतात ना ती तेलात बुडवायची. परत आणखी वेची होतं मला असं आंघोळ पडत म्हणजे तेलात बुडवून आणि खायचं. तेलात बुडवून खायचं. तर मजाच नाही. आणि ते आता पण मी आहे ना मजा करायला, तू मला मजा करून देत नाही. फुगे यायचे ते पापडांचे. हा. ते आता किती पुढे आता ते पुऱ्या होत्या स्वतः बारीक असताना खाल्ले त्या सांगता नाही त्यात मी म्हणतो तुम्हाला देत नाही. वा आम्ही कामा गेलो तेव्हा लोकांनी दिला. मग मी ना कामा करी, मी पण बघतो ना. मी पण हातलो तो घे पलटी करतो. ती चांगलं करतो. ताब्यात चांगलं करतो. ते उन्हाळून जावायची गरज नाही. नाही मग उन्हाळून जावायची गरज नाही. आता हे पक्का पक्का गेले उन्हाळ्यात टाकात 2-3 महिने दे. मला गेलो 2-3 ऊन जेवायची गरज नाही लागली. घे बा इथं ठेव, इथं जागा झाली बघ. आता याला उंद्याला यांना उंद्याला लागेल. याला यांना थोडा थोडा आई बारा त्यात काढायचं हा. सकाळचं मग द्यायचं ते जरा 12च्या काढायचं मग रात्री काय करायचं? परत ते कडक नाही वालवायचे रात्री सुकट टाकायचं ना. काढ. 12च्या काढायचं. सकाळी घालायचं 12च्या आत वालवायचं घालवायचं. म्हणजे ते सकाळी सांग कोवळ्या उन्हात वाळवायचं असा. कोवळ्या म्हणून. नाही तर खोबरं होतील